मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं की म्हणजे त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही. त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं त्याचं. एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती. त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकामं आणि त्या म्हणजे त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी. मी काल जाऊन आलो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची. आणि मला असं वाटतं की शासनाने ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे. कळलं का? गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या. आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही. मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही. ते काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला. पूर्ण बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार हे मी गेले अनेक वर्ष सांगतोय. आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं. याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते. किती गाड्या येत आहेत, किती स्कूटर्स येत आहेत, त्या पार्क कुठे होणार, लोक राहणार कुठे, लोक बाहेर कसे काही बाबा तिथे काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला. काही काय म्हणू आपण त्याला, काही हजार लोकांसाठी, काही लाख लोकांसाठी, लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं, कॉलेज असावं लागतं, शाळा असावी लागते, बागा असाव्या लागतात. हे सगळ्या गोष्टी या टाऊन प्लॅनिंगमध्ये येतात. आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही. दिसली जमीन की विक. कळलं का? एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे. आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स ह्या सगळ्या नेक्ससमधनं या सगळ्या गोष्टींचा बर्बाद होत जाणारी शहरं. ते थांबत नाही आहे. आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाही आहे. ते 5-5 शहरं झाली आहेत त्याची. मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की एक वेगळी मुंबई झाली आहे. पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे, विचित्र आहे. कुठपर्यंत शहर पसरतं आहे. आणि त्याला दुसरं अजून एक कारण आहे. हे जे सगळं आत्ता मेस झाला, गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही आहे. इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार. आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे. आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे. रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही. म्हणजे या राज्यामध्ये येणारे, बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही. आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागतायत. याला काही सरकार चालवणं म्हणतात का? आत्ताच माझ्याकडे एक मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता, मेडिसिनच्या संदर्भामध्ये ॲडमिशनच्या. बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात. आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत. राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय. महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही? आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली, बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट. आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत, जे या राज्याचे मालक आहेत. मला असं वाटतं तर मी
मुंबईला गेल्यानंतर एक 2-3 दिवसामध्ये माझी बैठक होईल. त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.